ह्या मित्रांनो ओरिजिनल लाल किताब पंडित रूपचंद जोशी कृत लाल किताब 1952 हे द्वितीय भाग आहे आणि याच्यावर एक दुसरा भाग आहे. प्रथम भाग आहे. हे दोन भागामध्ये डिवाइड आहे. हे पहा, हे प्रथम भाग आहे आणि हे दुसरा भाग आहे. आणि असंच एक तिसरं सुद्धा पार्ट आहे 1947. हे सुद्धा माझ्याकडं याच्या अगोदरलं जे पुस्तक आहे ते सुद्धा आहे. तर त्याच्यामधूनच मी तुम्हाला ओरिजिनल, असं नाही की त्यांचे इलाज उपाय, मी प्रत्यक्ष स्वरूपात जे माझा 15 ते 20-25 वर्षाचा जे काही अनुभव, कारण माझे वडीलसुद्धा एक ॲस्ट्रोलॉजर, एक ज्योतिषी होते, तर त्यांचा अनुभव मला फ्रीमध्ये मिळालेला 10 ते 15 वर्षे. आणि प्लस माझेसुद्धा जेवढं 2008 पासून जेवढं मी स्टडी केलेलं आज टावकर ते अभ्यास, असं मिळून मी कमीत कमी 25 वर्षाचा अनुभव मला झालेला. तर हे द्वितीय भाग आणि तसा प्रथम भागसुद्धा आहे. ते हे ओरिजिनल लाल किताब आहे मित्रांनो. पंडित रूपचंद जोशी कृत सामुद्रिक के लाल किताब का हिंदी प्रमाणिक लिपांतर इकडं दिले 1952. यातले जे प्रमाण आहे आणि एवढे जे पुस्तकं आहे, इल्म सामुद्रिक के लाल किताब के फरमान 1939, त्यानंतर इल्म सामुद्रिक के लाल किताब के फरमान 1940, इल्म सामुद्रिक के लाल किताब तिसरा हिस्सा 1941, इल्म सामुद्रिक के लाल किताब तरमीम शुद्ध 1942. तर माझ्याकडं जर मित्रांनो 1942 आणि त्याच्यानंतर जे 10 वर्षानंतर जे कॉपी निघालेलं सामुद्रिक की लाल किताब 1952, हे ओरिजिनल बेसमध्ये पुस्तक आहे. हे ओरिजिनल बेसमध्ये माझ्याकडं अवेलेबल आहे. एक 1942 आहे हे, आणि त्याच्यानंतर शुद्धीकरण करून हे 1952 10 वर्षाच्या नंतर केलेलं हे ओरिजिनल कॉपीमध्ये आहे. आणि त्यावेळेस उर्दू विद्या प्रचलित होती, तर उर्दूमध्ये सुद्धा काय याच्यातनी हे केलेलं आहे. आणि ओरिजिनल ट्रान्सलेशन करणारे जे लाल किताब के रचयिता पंडित रूपचंद जोशी का निवासस्थान है उनकी हस्तलिखित जन्मकुंडलिया. तर हे आहे ओरिजिनल रचयिता यांच्या पुस्तकाचे पंडित रूपचंद जोशीजी, जे फरवाला या ठिकाणी के रचयिता पंडित रूपचंद जोशी, फरवाला नूरमल जिल्हा जालंधर पंजाबमध्ये राज्य आहे हे. आणि वेणू माधव गोस्वामी यांनी उर्दूतलं हिंदीतनं ट्रान्सलेशन केलेलं आहे. हे जे पुस्तक आहे उर्दूतलं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि यांचं जे प्रॉपर जे पुस्तक आहे ते उर्दूमध्ये होतं. तर उर्दूचं हिंदीतनं ट्रान्सलेशन करण्यात ते वेणू माधव गोस्वामी या पुण्य आत्म्यामुळेच आपल्याला हे सगळं पुस्तक समजून गेलेलं आहे. आणि हे गिरधारी लाल शर्मा जे आहे पंडित रूपचंद जोशींचेच भाऊ होते, यांचंसुद्धा एक वेगळं पुस्तक आहे समजा, फरवाला नूरमल जिल्हा जालंधर पंजाब. हे ओरिजिनल प्रिंट के अँड पब्लिशर. ह्याच्या मागचं कारण मेन आहे की हे त्यावेळेस अकाउंट ऑफिसर होते आर्मीमध्ये. तर आर्मीमध्ये असताना कोणतेही पुस्तक छापता येत नाही, ते देशाच्या विरुद्धार्थी होतात. त्याच्यामुळे हे पुस्तक त्यांनी स्वतःच्या याच्यावर न करता त्यांच्या भावांच्या याच्यावर छापलं होतं. त्याच्यामुळे यातनी कन्फ्युजन आहे की पंडित रूपचंद जोशीने लिहिलेलं आहे की पंडित गिरधारी लाल शर्मानं. तर ओरिजिनल बेसमध्ये हे पंडित गिरधारी लाल शर्माऐवजी पंडित रूपचंद जोशीचंच पुस्तक आहे. कारण की ॲस्ट्रोलॉजी आणि ज्योतिषविद्या करे तर पंडित रूपचंद जोशीच करे, गिरधारी लाल शर्मासुद्धा करे, पण तेवढे प्रचलित ज्योतिषविद्या करत जात जा, नाही तर त्यावेळेस हे विशेष होतं. त्याच्यानंतर भरमसाठ आणि प्रत्येक माहिती दिलेली आहे. वर्षफलसुद्धा हे जसं शनी महाराजाचं पहा, शनी महाराजाचं चित्र पहा तुम्ही. जाहीर पीर आणि शनिचर देवता भैरवलीसुद्धा शनी महाराजांना म्हटलं जात असते. म्हणजे शनीचे जे कारक जे देवता म्हटला गेलेला आहे तर ते भैरवली म्हटला गेलेला आहे. भैरव देवतेलाच शनीचा कारग्रह म्हटला गेलेला आहे. तर हे सुद्धा याच्यात एक विशेष पॉईंट आहे. हे शनिचर आणि शनिचरच्या बारा त्याच्यानंतर भरमसाठ अशी माहिती दिलेली आहे. याच्यामधूनच तुम्हाला ओरिजिनल प्रिंटमध्ये मी माहिती, की असं नाही की यांचं त्यांचं पाहून वगैरे हे ते नाही. हां, मी ज्यांचा आदर सत्कार करतो, जे माझ्यासाठी प्रिय आहेत, मी त्यांचे व्हिडिओ आणि त्यांना मी माझा गुरु मानून मी त्यांचा व्हिडिओ त्याच्यावर टाकत आहे. तसं मी माझा गुरु जे आहे डॉक्टर शिरीष कुलकर्णी यांना मानतो. त्याच्यानंतर पारस परिवार यांना मानतो. आणि तसे परमपूज्य गुरुदेव पंडित राजकुमार शर्मा यांना मानतो. तर त्यांना मी गुरुस्थान मानून मी त्यांचे व्हिडिओसुद्धा टाकतो. तर त्यांच्या व्हिडिओलासुद्धा, त्यांच्या चॅनललासुद्धा फॉलो करा आणि त्यांचेसुद्धा व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनललासुद्धा करा, की त्यांचं जेच स्वाभिमानाने आणि चांगले आणि जे रिअल आहे ते रिअल घटना, आणि असं नाही की लाखो रुपयाचे खडे गोटे असे काही इलाज उपाय नाही राहत. साधे सिंपल आणि ओरिजिनल लाल किताबमधलेच राहील. आणि मी सुद्धा तुम्हाला लाल किताबचेच इलाज उपाय देईल.
आणि प्रयत्न करील की प्रामाणिकपणे ज्योतिषविद्या जे करतात, आजकाल प्रामाणिकपणे ज्योतिषविद्या करणारा फार ज्योतिषी कमी आहे, तर प्रयत्न करील. तर हे तुम्हाला लाल किताब दाखवले, अजून बरंचसं काही दाखवायचं आहे, ते मी तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये नक्की दाखवेल. हे राहू खाना नंबर, हे हस्तरेषेवर सुद्धा याच्यावर बरीचशी माहिती दिलेली आहे. दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगेन, जसं राहुल देवता जे आहे तिची जे अधिष्ठ धात्री जी देवीजी म्हटलं गेलेलं श्री सरस्वतीजी, माता सरस्वती, रवनाम में गरीबा मुसाफिर. कारण याच्यातने अरबी उर्दूचे शब्द काही मिक्स केलेला, त्याच्यामुळे मी तुम्हाला मराठीतनं ट्रान्सलेशन करून सांगत आहे. तर माता सरस्वती प्रत्येक ग्रहाचे अधिष्ठ धात्री देवी कोण आहे हे याच्या अंदर संपूर्णपणे दिलेलं आहे. असंच मी तुम्हाला नेक्स्ट आणि येणारा जे दुसरा जे व्हिडिओ राहील त्याच्या अंदर मी तुम्हाला जुनी माहिती ओरिजिनलमध्ये सांगेन आणि असंच काही देईल. हे युती वगैरे हे भरमसाठ माहिती आहे, वर्षफल वगैरे, गणना कशी करावी, काय करावी, मंगलकेतू युती, हे लाल किताब जे आहे ओरिजिनल आहे. मजमू के मुताके चंद्र मदतगार, अशी बरीचशी तमाम ग्रह, पायाच्या लक्षणांसुद्धा सांगता येतात. हे बरंचसं काही आहे याच्यातून. तर ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरा पार्ट दाखवीन आणि त्याच्यातून तुम्हाला संपूर्णपणे माहिती देईल आणि पुस्तकाची सुद्धा कुठे मिळेल, काय मिळेल त्याचंसुद्धा लिंक मी तुम्हाला देईल. पण ज्यांना लागेल त्यांना मी व्हॉट्सअपवर हे करेल, तसं ओपनली हे करणार नाही, कारण गरजू ठावकरच ही माहिती गेली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, मी ॲस्ट्रोलॉजर गणेश रामचंद्र लोंढे मित्रांनो. तर कृपा करा मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, वंदे मातरम.